हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2024 या कालावधीत खारघर नवी मुंबई येथे कार्यक्रम होत आहे। या सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या प्रवासाचे सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी 2024 व 1 मार्च 2024 रोजी सोहळा उत्साहात आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आज काही नियोजन व समन्वय साधण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, सहाय्यक परिवहन अधिकारी सचिन बोधले, समितीचे पदाधिकारी श्रावण चव्हाण, सदाशिव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकर राठोड आदी जण उपस्थित होते। जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की खारघर येथे अतिशय महत्त्वपूर्ण सोहळा होत आहे। त्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक रवाना होणार आहे। भाविकांच्या प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नियोजन करण्यात आले। प्रत्येक बसमध्ये पाणी, अन्नाची पाकिटे, आरोग्य सेवक, संपर्क अधिकारी राहील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी। नाशिक मार्गे धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील भाविक रवाना होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या मार्गावर मालेगाव, इगतपुरी येथे आरोग्य पथके कार्यान्वित ठेवावीत। पोलीस दल, परिवहन अधिकाऱ्यांनी या मार्गाची पाहणी करावी। आवश्यक तेथे आरोग्य पथके तैनात ठेवावी। अन्न व औषध प्रशासनानेही आपले कर्मचारी नियुक्त करावे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही यावेळी सतर्क राहावे अशाही सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या। निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी सांगितले की हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या शहीदी समागमचा सोहळा देशपातळीवरील सोहळा आहे। या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील शीख, लबाण, बंजारा, शिकलगरसह 9 समाजातील भाविक रवाना होणार आहे। त्यासाठी वेळोवेळी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे। विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे। राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांची माहिती सर्व विभागांनी अद्ययावत करावी। नियोजित ठिकाणी बस वेळेत पोहोचतील याची दक्षता संबंधितांनी घ्यावी। त्यासाठी समन्वय ठेवावा। आवश्यकतेनुसार नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा। तेथे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करावेत। श्री चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।